आपण बघत होतो ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ठीक आहे. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट मध्ये आपण कोणाकोणाला बघणार आहोत, नीट लक्ष द्या. आता एनसीईआरटीने ना यांना डिवाइड केलेलं निर्णय याच्यात. पहिले आहेत अमीबॉइड. अमीबॉइड नावातच आहे अमीबॉइड. दुसरे आहेत फ्लॅजेलेटेड. तिसरे आहेत सिलिएटेड. बघा स्वतः सांगतायत कोणकोणते, आमच्याकडे काय आहे स्ट्रक्चर. सिलिएटेड. आणि पुढे आहेत पोरोझोअन. पोरोझोअन. अमीबॉइड, प्रोटोझोअन्स, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोअन्स, यांनाच आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्टलाच आपण म्हणतो प्रोटोझोअन्स. सिलिएटेड, प्रोटोझोअन्स. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आपण बघूया. सर आज नीटचा रिझल्ट आहे ना? हो बेटा, अजून नाही लागलेला, येईल बघा किती वाजता येत माहित नाही. लिहिले सगळ्यांनी? एव्हरीबडी हॅज रिटन. आता याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय असेल? काय लिहिलंय? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. आता पहिले हे समजून घेऊ की प्रोटोझोआ शब्दाचा अर्थ काय होतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोटोझोआ? प्रोटो प्रिमिटिव्ह. ZOA, दॅट इज झोवा. त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे झोवा. याला म्हणतात ॲनिमल. प्रोटोझोअन्स जे असतात ते काय असतात? प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. यांच्याकडे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते लक्षात ठेवायचं. ॲनिमल म्हटला, लक्षात ठेवा बाळांनो, वेन यू से समथिंग ॲनिमल लाईक स्ट्रक्चर, जेव्हा जेव्हा तुम्ही ॲनिमल लाईक स्ट्रक्चर म्हणता, काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असली पाहिजे? तर सेल वॉल मस्ट बी ॲब्सेंट इन दिस. सेल वॉल इज ॲब्सेंट. दिस इज द फीचर ऑफ कुठलाही ॲनिमल जो म्हटला की त्याच्याकडे काय फीचर नसेल, काय नसेल, त्याच्याकडे सेल वॉल नसेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून यांना आपण काय म्हणतो? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. यांना काय वर्ड यूज करतो बाळांनो? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. आय थिंक यू आर गेटिंग. समजताय आता तुम्हाला सगळ्यांना. आता अमीबॉइड, फ्लॅजेलेटेड, सिलिएटेड आणि पोरोझोअन हे सगळेच्या सगळे यांचा स्टडी का करायचा? यांचा स्टडी एवढ्यासाठी करणं गरजेचं आहे की हे सगळेच्या सगळे बेटा त्रासदायक आहेत. हे सगळेच्या सगळे आजार उत्पन्न करतात आपल्याला, एक्सेप्ट फ्यू. काही थोडेसे सोडले ना तर जवळजवळ सगळेच्या सगळे आपल्याला कुठला ना कुठला आजाराचा प्रसाद देत असतात. आणि काय होतं जनरली, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जनरली काय होतं की हे इतके विचित्र असतात की हे पाण्यातनं, एखाद्या फूड मधनं, एखाद्या फ्लाईज असतात ना आपल्या घरातल्या, ज्या हाऊस फ्लाईज असतात, बरोबर, या हाऊस फ्लाईज मधच्या पायांना चिकटून हे फूडला कंटॅमिनेट करतात. काय करतात? कंटॅमिनेशन करतात. कंटॅमिनेशन करतात, दूषित करतात. अन्न वगैरे काय करतात? हे दूषित करतात, कंटॅमिनेट करतात. आणि कंटॅमिनेशन केलं की तिथून आपल्याला आजाराचा त्रास होतो. तर पहिल्यांदा आपण एक 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 बघूया. आता नावात कळतंय अमीबॉइड प्रोटोझोअन. याचा अर्थ जो अमीबा लाईक असतो, जो अमीबा सारखा असतो. अमीबाचं वैशिष्ट्य काय आहे? अमीबा आपण कसाही काढतो की नाही? नीट लक्ष द्या. आपण अमीबा कसाही काढतो आपण अमीबा, बरोबर. अमीबाला असं काढण्याचं कारण काय? याचं कारण समजून घ्या. तुम्ही आजपर्यंत अमीबा निरनिराळ्या वेजने काढलेला आहे.
मग अमिबा असा काढण्याचा हेतू काय? पहिली गोष्ट, अमिबामध्ये न्यूक्लियस प्रॉपर आहे, प्रॉपर न्यूक्लियस आहे. मग याच्यामध्ये जे सायटोप्लाझम भरलेलं आहे बाळांनो, याच्यामध्ये जे सायटोप्लाझम भरलेलं आहे, याच्यामध्ये जे सायटोप्लाझम भरलेलं आहे, हे सायटोप्लाझम म्हणजे आता याला जर मुवमेंट करायची असेल, याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर पहिली गोष्ट त्याला मीडियम लागेल, काही चालून जाऊ शकत नाही. कशात असतो हा? जनरली हे कुठे सापडतात? अक्वॅटिक मीडियम मध्ये सापडतात. कुठे सापडतात बेटा हे? पातळ मीडियम जिथे असेल, अक्वॅटिक मीडियम जिथे असेल तिथे सापडतात. आता यांच्यामध्ये हा जो सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझम जो आहे, हा सायटोप्लाझम हे पुढे पुढे ढकलतात, हे सायटोप्लाझमला ढकलतात. नीट लक्ष द्या. या सायटोप्लाझमला हे पुढे 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 असं ढकलत राहतात. आणि हा सायटोप्लाझम ढकलत ढकलत मग यांचा आकार बदलतो, म्हणून यांचा आकार आपण फिक्स ठेवू शकत नाही. याला म्हणतात स्युडो. स्युडो स्युडो म्हणजे खोटे, पोडिया म्हणजे पाय. खोटे पायाने हे पुढे पुढे सरकतात. कशाने पुढे सरकतात? खोटे पाय घेऊन पुढे 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 सरकतात. मग जे अमिबॉइड असतात, म्हणजे जे कोणत्याही प्रकारचा आकार घेऊ शकतात, लिसन व्हेरी केअरफुली, कुठल्याही प्रकारचा आकार जे घेऊ शकतात आणि जे सायटोप्लाझमची मुवमेंट शो करतात. काय शो करतात? सायटोप्लाझमिक मुवमेंट. जे मग यांच्याकडे फ्लॅजिला नाही असते का? काय झालं बेटा? फ्लॅजिला नसता का त्यांच्याकडे अमिबामध्ये? फ्लॅजेला नाही ना, नाही नाही, यांच्याकडे फ्लॅजेला नाही ना, यांच्याकडे फ्लॅजेला नाही. आता हे काय करतील? सायटोप्लाझम फक्त ढकलतील. आता एका बाजूला याला सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग पण मुवमेंट म्हणतात. आत असं एका बाजूला ढकललं जातं आणि मग असे पसरतात, पुन्हा असे पसरतात, पुन्हा आतून एक फोर्स येईल. या फोर्सने काय होईल? या फोर्स नंतर तो सायटोप्लाझम पसरेल आणि पुढे 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 सरकत राहतो. अशा प्रकारची मुवमेंट आपल्या एका बॉडीच्या सेलमध्ये पण पाहायला मिळते. आपलं WBC ऐकून आहे ना तुम्ही? तुम्ही सगळेजणांनी ऐकलंय का? व्हाईट ब्लड सेल. येस सर. ह्या WBC जे असतात हे अमिबॉइड मुवमेंट दाखवतात. तुम्हाला विचारलं की बॉडी मधली कोणती सेल आहे जी अमिबा सारखी मुवमेंट दाखवते, तर दॅट आर WBC. बाकी कोणतीही सेल अमिबॉइड मुवमेंट दाखवत नाही आपल्या बॉडी मधली, पण अमिबा सारखी मुवमेंट ही WBC दाखवते. त्यामुळे छोट्या छोट्या गॅप मधून पण ही जंतू मारण्यासाठी पोहोचून जाते. अगदी बॉडी अशी निमुळती करून घेईल, अगदी छोटी. तेव्हा समजा इथं राऊंड बॉडी आहे, तर ही अशी होऊन जाईल. येतंय लक्षात? तर अतिशय छोट्या जागेमधनं ही पास होण्याची कपॅसिटी यांच्याकडे येऊन जाते. आय थिंक तुम्हाला आता मुवमेंट बद्दल कळलेलं आहे. आता यांच्यापासून काय काय प्रॉब्लेम्स होतात ते आपण समजून घेऊ. विशेष यांचं काय बघा, पहिली गोष्ट काय सांगितली यांची प्रॉपर्टी की सेल वॉल इज अब्सेंट. दुसरी प्रॉपर्टी काही असते का? येस, दीज आर टोटली, एक पण नाहीये, सॅम्पलला पण नाहीये दुसरं. दीज आर टोटली हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक सगळेच्या सगळे कसे आहेत? दुसऱ्यांवर अवलंबून असणारे. आणि लक्षात ठेवा, हेटेरोट्रॉफिक जेव्हा वर्ड यूज करतो ना आपण, लिसन व्हेरी केअरफुली, मी जेव्हा बोलतो की हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या बॉडीमध्ये ते स्वतः ग्लुकोज बनवू शकत नाही. सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये फूड कोणतं असतं? इव्हन इन प्लांट्स ऑल्सो फूड काय असतं? ग्लुकोज. मग ज्यांच्यामध्ये ग्लुकोज बनवण्याची कपॅसिटी आहे ते असतात फक्त प्लांट. बाकी जगात एक प्लांट, थोडंफार युग्लिना आपण पाहिले, काही बॅक्टेरिया पाहिले, त्यांना जर तुम्ही मायनस केलं ना, बाकी सगळे हेटेरोट्रॉफिक. मग हे जे हेटेरोट्रॉफिक आहेत हे काय करतात? न्यूट्रिशन दुसऱ्याकडून घेतात. न्यूट्रिशन दुसऱ्याकडून घेतात, कसंही करून घेतील, पण ते न्यूट्रिशन दुसऱ्याकडून घेतील. मग न्यूट्रिशन दुसऱ्याकडून घेणं याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की समोरच्यावर अटॅक करायचा, कसंही करून त्याच्या बॉडी मधला सायटोप्लाझम म्हणा, त्याचं फूड मटेरियल म्हणा, त्याच्यामध्ये फूड मॉलिक्युल्स म्हणा, ते घ्यायचे, ऍब्झॉर्ब करायचे, स्वतःच्या बॉडीत घ्यायचे आणि स्वतःची बॉडी ग्रो करायची. म्हणजे मॅक्सिमम प्रोटिस्ट जे ह्या ग्रुपमध्ये येतात, प्रोटोझोन्स असतात, हे कसे असतात? पॅरासाइट्स असतात. कसे असतात बाळांनो? परोपजीवी पॅरासाइट्स असतात. पॅरासाइट्सचा अर्थ काय झाला की होऊ द्या तुमचं नुकसान, तुम्हाला मारून का असेना, पण आम्ही आमचं पोट भरू. वाघाला चिंता असते का आपल्याला आपल्या मुलाबाळांचं काय होईल?
वाघ चिंता करेल तर आपल्याला खाऊ शकेल का? वाघाला चिंता वाटते का की ह्या हरणीला किंवा हरणाच्या पिलाला त्याच्या आई वडिलांना किती दुःख होईल? काही नाही, त्याचा फूड आहे तो खाणार. तसं हे जे पॅरासाइट्स असतात, हे पॅरासाइट्स त्यांना तुमच्या बॉडीशी काय काय तुम्हाला लक्षणं येतात त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, या अमिबॉइड प्रोटोझोअनचं एक्झाम्पल काय? एक्झाम्पल यांचं लिहून घ्या. एंटामिबा, एंटामिबा, हिस्टोलिटिका, हिस्टोलिटिका. हा जो आहे हा अमिबा आणि दुसरा एक साधा अमिबा असतो, दॅट इज अमिबा. हा अमिबा जो असतो हा जनरली इज नॉन हार्मफुल, नॉन हार्मफुल किंवा असं म्हणण्यापेक्षा एकाच वर्ड मध्ये मिटवायचं असेल तर हार्मलेस असतो, आपल्याला नुकसान करत नाही. पण हा कसा असतो? हार्मफुल असतो. आणि याचा सगळ्यांना, तुम्ही मी सकट, मुली मुलं सगळ्यांना यांनी प्रसाद दिलेला आहे. काय प्रसाद दिलेला आहे तो जर सांगितलं तुम्हाला ऐकून धक्का बसेल. काय प्रसाद देतो माहिती आहे? हा तुमचं पोट जोरात मुरडा मारून येतं. जर हा फूड मधून किंवा कंटॅमिनेटेड वॉटर मधून, दूषित पाण्यातनं हा जर गेला असेल तर हा काय करतो? तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातो, तिथल्या सेल्स खातो आणि सेल्स खाल्ल्यानंतर जोरात पोटात दुखून येतं. बेंबीजवळ पोट दुखलं समजायचं की अमिबाचा प्रसाद आपल्याला मिळालेला आहे. बेंबीजवळ जोरात पोट दुखतं आणि अनेक वेळेला तुम्हाला शौचासाठी जावं लागतं. पोट कापून येतं, जावं लागतं, कापून येतं, जावं. इथे बसलेल्या, माझ्यासमोर बसलेले जेवढे विद्यार्थी आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट वन्स तरी याचा फटका बसलेला असतो. एकदा तरी याचा, एक तर आता म्हणजे कळतेपणात झाला असेल किंवा लहानपणात तरी झालेला असेल. याचं इन्फेक्शन झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या देशामध्ये अतिशय कॉमन इन्फेक्शन आहे. आणि याच्यामुळे काय होतं, असं चिकट अशी शी होते, चिकट अशी संडास होते आणि एकदम खराब, इतकं पोट दुखतं, दिवसातनं 15-20 वेळा जावं लागतं विदाऊट इलाज. यांचा जर इलाज केला गेला नाही, यांच्यावर उपचार केला गेला नाही, डॉक्टरकडे गेले नाही किंवा गोळ्या औषधं घेतले नाही, तर हे नंतर मायग्रेट करून लिव्हर मध्ये जातात. लिव्हर मध्ये खूप मोठा पस तयार करतात, पू तयार करतात, लिव्हर मध्ये जबरदस्त त्रास तयार करू शकतात. त्यामुळे हे खतरनाक आहे. येतंय यांचं लक्षात? यांचं एक्झाम्पल लिहून ठेवा. हे समजलं का? हे अमिबॉइड प्रोटोझोन समजले का? याचे दोन्ही येस एक्झाम्पल सर. लक्षात ठेवा. हो सर. डिसीज आणि डिसीज, त्या दोन्ही एंटामिबा आणि अमिबा, दीज आर द एक्झाम्पल. आता हे मी पुसतोय. आता आपण काय शिकू? फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन. आता नीट लक्षात घ्या, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स कसे असतात ते. मुलं आले नाही बरं का सगळे, काही मुलं आले, काही मुलं झोपतायत वाटतात. सध्या झोपण्याचं काम फार जोरात चाललेलं आहे मुलांचं. अनदर टाइप आहे फ्लॅजेलेटेड, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. आता फ्लॅजेलेटेड प्रोटोझोनचा अर्थच आहे की ज्यांच्याकडे फ्लॅजेला असेल, ज्यांच्याकडे प्रॉपर फ्लॅजेला असेल. हे जे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स असतात हे यांच्या बॉडीवर एका ठिकाणी असतात. एक फ्लॅजेला असेल किंवा ग्रुप ऑफ फ्लॅजेला असतील, जसं यांना होते. तर हे जे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स असतात याचं एकदम महत्वाचं एक्झाम्पल आहे ट्रिपॅनोसोमा. ट्रिपॅनोसोमा याच्यापासून जो आपल्याला आजार होतो, आपल्याला म्हणजे आपल्या देशात याचा आजार खूप कमी प्रमाणात आहे. यांच्यापासून जो आजार होतो त्याला म्हणतात स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस याचा अटॅक नर्वस सिस्टीमला होतो. आपल्या मज्जासंस्थेवर हे अटॅक करतात. आणि हा आजार जो असतो, हा आजार कसा पसरतो? हे जे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स आहेत, ट्रिपॅनोसोम्स आहेत, हे एक माशी येते आफ्रिकेमध्ये खास करून असे, तिला नाव आहे से फ्लाय. फ्लायने पसरतो हा आजार, से फ्लाय.
अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, विचारला गेलेला आहे नीट मध्ये क्वेश्चन. काय नाव आहे या प्रोटिस्टचं किंवा या प्रोटोझोनचं नाव काय आहे? ट्रिपॅनोसोमा. कोणता आजार करतो? स्लीपिंग सिकनेस. कोणत्या माशीने पसरतो? सेसेफ्लायने. आणि कुठे सापडते ही? साऊथ आफ्रिकेमध्ये. एवढं लक्षात ठेवा. सहारन रिजन ऑफ आफ्रिकन कॉन्टिनेंट. नाही लक्षात ठेवलं, आफ्रिका फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल. आफ्रिकन कॉन्टिनेंट. सहाराच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यामध्ये हा आजार अतिशय महत्वाचा आहे, गंभीर असतो, खतरनाक असतो, इलाज केला नाही तर माणूस मरतो. ठीक आहे. सब सहारन रिजन आफ्रिका. त्याचं दुसरं एक एक्झाम्पल आहे ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस. आणि याच्यापासून आजार होतो ट्रायकोमोनियासिस. फिमेल्सचा जो जेनायटल पार्ट असतो, ज्याला आपण व्हजायना म्हणतो, त्या पार्ट मधून असं डिस्चार्ज येतो, व्हाईट डिस्चार्ज येतो. आणि हा सेक्सुअली ट्रान्समिट होतो. हा कसा असतो? STD आहे, सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. म्हणजे ज्या फिमेलला ट्रायकोमोनियासिसचं इन्फेक्शन आहे अशा फिमेलचा आणि एक नॉर्मल ज्याला आजार नाही अशा मेलचा जर कॉन्टॅक्ट झाला तर त्या मेलला पण ट्रायकोमोनियासिसचं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून हा काय ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस हा एक विचित्र असा प्रोटोझोन आहे. कॉमन आहे, कोणामध्ये असतं? फिमेल्समध्ये पाहायला मिळतं आपल्याला. फिमेल्सच्या जेनायटल ऑर्गन मध्ये, लैंगिक अवयवामध्ये हा आजार होणार आहे. दिस इज ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस. तुम्हाला फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन बद्दल जेवढी माहिती पाहिजे होती आवश्यक आहे एक्झामसाठी तेवढी मी सांगितली. पुढे जाऊया. थर्ड इज सिलिएटेड प्रोटोझोन. थर्ड इज सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोनचं अतिशय प्रसिद्ध एक्झाम्पल जे आहे, अतिशय प्रसिद्ध एक्झाम्पल आहे, नीट लक्षात घ्या, असा ऑर्गॅनिझम असतो. याच्याकडे डबल न्यूक्लियस असतो. एक मॅक्रो न्यूक्लियस असतो, एक मायक्रो न्यूक्लियस असतो. अँड दिस इज, याच्या पूर्ण बॉडीवर बाळांनो, याच्या पूर्ण बॉडीवर सिलिया असतात. याचं बहुतेक आपल्या टेक्स्टबुक मध्ये पिक्चर पण दिलेलं आहे. याच्या पूर्ण बॉडीवर असे सिलिया असतात. छोटे स्ट्रक्चर असले हेअर लाईक. सिलिया शब्दाचा अर्थ होतो हेअर लाईक स्ट्रक्चर. तर हे असं स्ट्रक्चर असतं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. दिस इज मॅक्रो न्यूक्लियस, मोठा न्यूक्लियस. दिस इज मायक्रो न्यूक्लियस. याच्यामध्ये खूप सारा असा सायटोप्लाझम भरलेला आहे आणि याला म्हणतात, ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला म्हणतात गलेट. असं मानलं जातं. यांना ॲनिमल आपण का म्हणतो त्याचं कारण सांगतो. आपलं जसं तोंड आहे ना, आपल्याला जसं ओपनिंग आहे, माउथ ओपनिंग आहे, तसं ह्या गलेट मधून हे फूड इंजेस्ट करतात. हे तुम्हाला कळत असेल की इथे कुठेतरी सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असेल. कसली सुरुवात झालेली आहे बाळांनो? इथे कसली सुरुवात झाली? डायजेस्टिव्ह सिस्टीम बनायला सुरुवात झालेली. आतापर्यंत जे आपण ऑर्गॅनिझम पाहिले यांच्यामध्ये मी कुठेही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणून एखादी सिस्टीम आहे असं बोललो का? नाही. तर इथे बघा, नीट लक्ष द्या. याच्या आत एक अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आत गेलेली आहे, ज्याला काय नाव दिलंय सायंटिस्ट लोकांनी? गलेट. गलेट शब्दाचा अर्थ होतो डायजेस्टिव्ह सिस्टीमचं ओपनिंग. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं माउथ सारखं जे ओपनिंग असतं त्याला गलेट असा वर्ड आहे.
ठीक आहे, लिहा याला एक्झाम्पल याचं प्रॉपर. याच्यामध्ये एक मोठं स्ट्रक्चर या ठिकाणी असतं, हे असं असतं, ज्याच्यामध्ये फूडचं डायजेशन वगैरे करण्यामध्ये याचा मोठा रोल असतो. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्टाईल, जे अंकुंचन प्रसरण होऊ शकतं. त्याला कॉन्ट्रॅक्टाईल, कॉन्ट्रॅक्टाईल शब्दाचा अर्थ होतो अंकुंचन प्रसरण होऊ शकणारं. व्हॅक्युओल म्हणजे रिकामी जागा. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल आपल्याला इथं पाहायला मिळेल. ठीक आहे, याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन मध्ये एक्झाम मध्ये रिप्रोडक्शन बद्दल फार विचारलं जात नाही. रिप्रोडक्शन कॉम्प्लिकेटेड आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे याचं रिप्रोडक्शन. जर तुम्हाला शिकवायला लागलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट अजून सेल डिव्हिजन माहित नाही, त्यामुळे सगळं पहिल्यांदा सेल डिव्हिजन शिकवावे लागेल. कशाला, कसं हॅप्लॉइड मग डिप्लॉइड मग कशा पद्धतीने, कारण आता फंजाईमध्ये मी ते शिकवणार आहे त्यामुळे. आणि याचं इम्पॉर्टंट नाहीये म्हणून मी तो पार्ट स्किप करतोय, सिलिएटेड प्रोटोझोनचा. तर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, पॅरामेशियम, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता शेवटचा प्रोटोझोन दॅट इज कॉल्ड एज स्पोरोझोन. त्यांना म्हणतात फोर्थ. हे पुसून टाकू का, हे काढून झालं का सांगा बरं, कमॉन. यस सर. काढून झालं का बा? व्हेरी गुड. यस सर. पुढचा फायनल लिहून या. फायनल लिहा स्पोरोझोन. फोर्थ इज स्पोरोझोन. हे जे स्पोरोझोन्स असतात बाळांनो, हे सगळेच्या सगळे पॅरासायटिक असतात. पॅरासायटिक कसे असतात बाळांनो? हे सगळेच्या सगळे पॅरासायटिक असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. आता बघा, प्लाझ्मोडियम वर्ड 2 वेळा आला, बरोबर? प्लाझ्मोडियम वर्ड 2 वेळा आला. सांगा बरं एकदा कुठे आला, कोण सांगतं मला बघू. या प्लाझ्मोडियमच्या स्लाइम मोड. व्हेरी गुड, करेक्ट. प्लाझ्मोडियम चे 4 व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती आहे का मलेरिया कशामुळे होतो रे? कोण सांगतं? Who is going to tell me why malaria? Why we suffer from malaria? नाही माहिती तुम्हाला? मलेरियाचा आजार कसा होतो माहित नाही तुम्हाला? भारतात राहून लक्षात ठेवा, मच्छर चावल्याने होतो. हा मच्छर चावले त्यामुळे मच्छरदाणी ह्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त साथ येत असते मलेरियाची. रात्रीच्या वेळेला आपण बरेचदा गरम झाल्यामुळे आपण पांघरून झोपत नाही. पांघरून ना झोपले की आपल्याला मच्छर चावतात. आपल्याला माहिती आहे अॅनोफिलिस नावाचा जो मच्छर असतो त्याची मादी असते. फिमेल अॅनोफिलिस मॉस्किटो जो असतो, फिमेल, दिस इज द सिम्बॉल ऑफ फिमेल. फिमेल अॅनोफिलिस मॉस्किटो जो असतो, हा चावला की याच्या लाळेतनं हे काय बनवतात बेटा, हे यांचं नाव आहे स्पोरोझोइड्स बनवतात. काय बनवतात? स्पोरोझोइड्स बनवतात. आणि हे स्पोरोझोइड्स ही जी मलेरिया कॉज करणारी जी माशी असते ना, सॉरी मच्छर जो असतो ना, हे काय करतं, हे लाळेतनं स्प्रेड करतं. म्हणजे मच्छर ज्या वेळेला चावतो, लिसन व्हेरी केअरफुली, मच्छर काय करतो? मच्छर समजा की तुमची बॉडी, लेट्स से दिस इज युअर बॉडी, सपोज दिस इज युअर हँड. तुम्ही असं मस्तपैकी शांतपणे झोपलेले आहात. मच्छर आला, या मच्छरने तुम्हाला इथे डंख मारला, चावल्यानंतर याने काय केलं? याने तुमचं ब्लड सक केलं, खेचलं. याला जे ब्लड सकिंग हे असतात ना वेक्टर्स, यांना किंवा या ऑर्गॅनिझम्सला आपण म्हणतो सॅंग्विहोरस, रक्त पिणारे. सॅंग्विहोरस
ऑर्गॅनिझम्स असतात, सँग्युव्होरस ॲनिमल्स असतात, सँग्युव्होरस. आता याने रक्त पिलं, हा जो डास होता याने रक्त पिलं तुमचं. रक्त पिल्यानंतर याच्या बॉडीमध्ये त्याची वाढ होते. पण तुमच्या बॉडीमध्ये जर मलेरिया असेल तरच हा मलेरियाचं रक्त पिल ना. समजा जर तुमच्या बॉडीमध्ये तुमचं नॉर्मल ब्लड आहे तर ही अॅनाफिलिस तुमचं काही बिघडवू शकणार नाही. परंतु समजा जर ही कुठेतरी दुसरीकडून जर ही फीड होऊन आली असेल आणि हिच्या बॉडीमध्ये जर डेव्हलपमेंट झाली असेल, हिच्या बॉडीमध्ये या स्पोरोझोइटची जर लाईफ सायकल कंप्लीट झाला असेल, तर ही जेव्हा तुम्हाला पुढच्या वेळेला चावेल त्यावेळेला हिच्या लाळेमधून ही स्पोरोझोइट तुमच्या ब्लडमध्ये टाकून देईल आणि हे ब्लड मधून तुमच्या हार्टमध्ये जातील. मग ते तिथून लिव्हरमध्ये जातात, लिव्हरमध्ये जाऊन स्वतःचा मुक्काम करतात, त्या लिव्हरच्या सेलला खराब करतात, डॅमेज करतात. तिथे त्या लिव्हर सेलमध्ये स्वतःचं मल्टिप्लिकेशन करतात, अनेक कॉपीज बनवतात आणि ती लिव्हर सेलला फोडून टाकतात. फोडून टाकल्यानंतर ते पुन्हा नवीन सेल शोधतात आणि मग तुम्हाला जेव्हा ह्या लिव्हर सेलमधून हे फुटून बाहेर पडतात आणि नवीन सेलला इन्फेक्शन करायला सुरुवात करतात, नवीन सेलमध्ये एंट्री करतात, त्यावेळेला तुम्हाला थंडी वाजून ताप येतो. आणि याच्यामुळे हा अतिशय खतरनाक असा आजार आहे. हे दोन जणांची बॉडी मिळून याचं लाईफ सायकल कंप्लीट होतं. एक ह्युमनची बॉडी वापरतो. इट युजेस ह्युमन बॉडी ॲज वेल ॲज मॉस्किटो बॉडी टू कंप्लीट इट्स लाईफ सायकल. लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी ह्युमन टू मॉस्किटो आणि मॉस्किटो टू ह्युमन असं फिरत राहतो, असं फिरवतो. अशा प्रकारचा खतरनाक स्पोरोझोन आहे. याच्या व्हरायटीज कोणकोणत्या आहेत? प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम. त्याच्यात हा सगळ्यात खतरनाक मलेरिया असतो, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम. या मलेरियामुळे दरवर्षी भारतात आणि जगात हिशोब केला तर लाखो लोक मरतात. अतिशय खतरनाक असतो हा. डायरेक्ट मेंदूवर अटॅक करतो आणि खतरनाक आजार असतो. आय होप तुम्हाला आता स्पोरोझोन्स क्लिअर झाले असतील. स्पोरोझोन्सचं बेस्ट एक्झाम्पल जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मलेरियल पॅरासाइट. काय सांगितलं याला? काय म्हणतात? मलेरियल पॅरासाइट. याला शॉर्ट मध्ये म्हणतात मलेरियल पॅरासाइट. तर हिअर वी हॅव फिनिश्ड व्हॉट वी हॅव फिनिश्ड द किंगडम प्रोटिस्टा. इथं आपण काय कंप्लीट केलं बेटा? किंगडम प्रोटिस्टा. कॅन वी मूव टू किंगडम फंजाय? तुम्ही सांगा. कॅन वी मूव नाऊ? No. जायचं पुढे? Yes, sir. Yes. सर. कारण ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय? तुम्हाला फंजाय थोडे डिटेल आहेत आणि नंतर व्हायरसेस वगैरे आहेत. बाकी काही डिटेल नाहीये, कारण प्लांट आणि अॅनिमल साठी सेपरेट चॅप्टर दिलेले आहेत. अॅनिमल आणि प्लांट साठी सेपरेट चॅप्टर आहेत बाळांना. इथे हेडिंग देऊ का मी? कॅन आय गिव्ह द हेडिंग हिअर? किंगडम फंजाय. हा फंजाय किंगडम कोणी बनवलेला आहे पहिल्यांदा ते सांगा बघू, किती मुलांना येत आहे. फंजायला प्लांट मधून सेपरेट करणारा सायंटिस्ट कोणता? करा विचार, सांगा मला. विचार करून सांगा. फंजाय जो आहे ना, अतिशय खतरनाक. तुम्ही यांना म्हणू शकता हे जर राहिले नसते, आपल्याला काय फंजाय म्हटलं ना की असं कसं तरी वाटतं. पण तुम्हाला सगळ्यांना फंजायचं एखादा एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला? कमॉन, कोणीतरी एक्झाम्पल सांगा बघू. काय तुमची काय आयडिया आहे बघू? कमॉन, तुमच्या मेसेजेस कडे माझं लक्ष. येस, ईस्ट. व्हेरी गुड. अंकी बेटा, पेनिसिलम. एक्झाम्पल. व्हेरी गुड. अरे पुस्तकात बघून सांगतोय का? नो सर. आणखी काय सांगू शकता? कॉमन एक्झाम्पल सांगा ना, एखादं कॉमन एक्झाम्पल सांगा ना. जसं ईस्ट सांगितलं तसं आणखी एखादं कॉमन एक्झाम्पल सांगा.
साक्षी बेटा चौधरी ऑडिओ बंद कर तुझा. साक्षी चौधरी, साक्षी बेटा ऑडिओ बंद कर. गुड, बोला. नाही माहिती? अरे तुम्ही एकदम कायम बघता. आता ह्या पावसाळ्यात सुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल. व्हॉट इज दिस? मशरूम. त्याला काय म्हणतात? कुत्र्याची छत्री म्हणता का तुम्ही? काय म्हणता याला? मशरूम. असंच असतं ना? मशरूम. पाहिलंय ना सगळ्यांनी? Mold, व्हेरी mold. गुड, करेक्ट. येस. याचं काय बेस्ट एक्झाम्पल, कॉमन एक्झाम्पल काय? मशरूम. मशरूम. मशरूम हे याचं सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे बेटा. आलं लक्षात? दत्ता टिळे आले बरं का. मशरूम हे सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे. किंगडम फंजाय म्हटलं की डोळ्यासमोर एका झटक्यात काय आलं पाहिजे? ईस्ट आलं पाहिजे, पेनिसिलियम आलं पाहिजे. बरोबर बोलला आहे. आणि आणखी काय आलं पाहिजे? तिसरं काय आलं पाहिजे बाळांना? थर्ड काय आलं पाहिजे? दॅट इज मशरूम आले पाहिजे. मशरूम्स, कितीतरी मशरूम्स आपण, तुम्ही जर आजकाल तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मशरूम्स ऑर्डर दिले जातात, खातात लोक. बरोबर, एम आय राईट और रॉंग? येस सर. समजतंय ना सगळ्यांना? मशरूमची भाजी खातात. आणि मशरूम इज व्हेरी रिच इन प्रोटीन. आता यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर फंजाय हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप पहिल्यांदा जनरल कॅरेक्टरिस्टिक बघू, मग आपल्याला जर वेळ मिळाला तर पुढे जाऊया. फंजाय बद्दल काय सांगू शकाल तुम्ही? फंजाय कोणत्या ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप आहे? त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे यांचं? कम ऑन. मोड ऑफ न्यूट्रिशन लक्षात ठेवायचे, हेटेरोट्रॉपिक असतात. हे हेटेरोट्रॉपिक असतात, दुसऱ्यांवरच अवलंबून असतात. हे कधीही स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. लक्षात ठेवायचं बेटा. दे कॅन नेव्हर प्रोड्यूस देअर ओन फूड. पूर्वी यांना सेल वॉल असल्यामुळे यांना प्लांट सोबत ठेवलं जायचं, पण नंतर सायंटिस्ट लोकांनी यांचा डीप स्टडी केला आणि डीप स्टडी केल्यानंतर काय लक्षात आलं? लक्षात हे आलं की दीज आर ऑल हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिकचा अर्थ मला पुन्हा एकदा सांगा, म्हणजे मी समजून घेईल की तुम्हाला क्लिअर समजलाय. बोला बरं. कम ऑन. दुसऱ्यावर अवलंबून राहणार. म्हणजेच काय? म्हणजे काय? म्हणजे काय? आता मी इलॅबोरेट केलं होतं. 10 मिनिटं झाले असतील. 10 मिनिटापूर्वी सांगितलं. They cannot. हेटेरोट्रॉफ एखाद्याला केव्हा? They cannot make their Come on, own बोल बोल बोल. glucose. They cannot make their own glucose. हा. म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये ग्लुकोज तयार करण्याची क्षमता नाही. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही ग्लुकोज बनवू शकता का? कॅन वी प्रिपेअर अवर ग्लुकोज इन अवर बॉडी? नो, नॉट एट ऑल. आपल्या बॉडीमध्ये आपण कधीही ग्लुकोज बनवू शकत नाही. फक्त ग्लुकोज बनवण्याची कपॅसिटी कोणाकोणाकडे सांगितली? कमॉन, पटपट पटपट बोला. पटपट पटपट बोला. बॅक्टेरिया, बॅक्टेरिया, Plant. बॅक्टेरिया अँड किंगडम प्लांटी, कम्प्लीट प्लांट. जेवढे प्लांट आहेत जवळजवळ सगळेच्या सगळे, फ्यू एक्सेप्शन, थोडेसे एक्सेप्शन सोडले तर सगळेच्या सगळे प्लांट मध्ये ग्लुकोज बनवण्याची कपॅसिटी आपल्याकडे नाहीये. आर यू ऍग्री ऑर डिसऍग्री? सगळेजण ऍग्री आहात ना या गोष्टीशी? म्हणजे काय? Yes, sir. हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन याचा अर्थ काय झाला की जे स्वतःच्या स्वतः ग्लुकोज बनवू शकत नाही. मग हेटेरोट्रॉपिक मध्ये हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर हे आहेत सॅप्रोफायटिक. हे कसे आहेत बेटा? सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा अर्थ कोण सांगतं मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅप्रोफायटिक? Dead and decaying matter. They absorb nutrients from Ah. other organisms' body. Those which grow on dead and decaying matter. कुजलेल्या मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर किंवा त्यांच्या पार्ट्सवर जगणारे असतात. समजतंय बाळांना? हे समजतंय? सॅप्रोफायटिकचा अर्थ कळला सगळ्यांना? कम ऑन. Yes, sir. येस सर. सॅप्रोफायटिकचा अर्थ कळला सगळ्यांना? Yes, sir. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय झाला? Yes, sir. ग्रो ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. दुसरा आणखी एखादा मोड असतो का? लिहा. दुसरा मोड काय असू शकतो? जर हे लिव्हिंग वर जगत असतील,
जर समजा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर स्वतःची ग्रोथ करत असतील त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं पॅरासायटिक. त्यांना काय म्हणतात? पॅरासायटिक. दे ग्रो ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे ग्रो ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अशा फंजायला आपण काय म्हणतो? पॅरासायटिक फंजाय. यांच्यामुळे बेटा मोठमोठे लंगचे डिसिजेस होतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक हे आहे जोल्ट त्याला वर्ड आहे, माझ्या तोंडात जर आठवला तर मी तुम्हाला सांगतो. तर जनरली ओली अंडरपॅन्ट एकमेकांना, कधी कधी मुलांमध्ये ना ही खराब सवय असते. आय डोंट नो अबाउट द गर्ल्स, पण मुलांमध्ये ही सवय असते की एकमेकांची अंडरपॅन्ट वापरणं. ही चुकीची पद्धत आहे. टॉवेल शेअर करणं. याच्यामुळे काय होतं, हे जे पॅरासाइट्स असतात, हे पॅरासाइट्स असतात, त्यांचे स्पोर असतात. सपोज दिस इज युअर, हा तुमचा कमरेचा भाग आहे. तर या कमरेच्या भागामध्ये हा जो पार्ट असतो या ठिकाणी, किंवा पोस्टेरियर साईडला इथे या ठिकाणी हा जो पार्ट असतो, हा जेनायटल्सचा तिथला पार्ट, असे गोल 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 चट्टे होतात. हे तुमच्या बॉडीवर काही आनंद देण्यासाठी नाही आलेले. हे जे फंजाय आहेत या स्पोर्सनी तुमच्या अंडरविअर मधून यांनी एंट्री केलेली आहे. आणि हे काय करतात, हे तुमच्या स्किनच्या सेल्स खातात आणि त्यांच्यामधून स्वतःचं न्यूट्रिशन तयार करतात आणि तो भाग तुमचा असा गोलाकार चमकदार बनवून टाकतात. जबरदस्त खाज येते आणि यांना जर इलाज केलं नाही तर हा Fungus म्हणतो ना हळूहळू हळूहळू हळू याला फंगल इन्फेक्शन म्हणतात आणि हा पूर्ण पसरून जातो. येतंय लक्षात? तर हा अतिशय फिमेल्स मध्ये आणि मेल्स मध्ये सगळ्यांमध्ये हा होऊ शकतो. आलं लक्षात? त्यामुळे असे जे फंजाय असतात यांना पॅरासायटिक फंजाय म्हणतात. काही फंजाय असे असतात बाळांनो, काही फंजाय असे विचित्र असतात की ते लंग्स मध्ये जातात आणि लंग्स मध्ये ग्रो करतात आणि त्यामुळे लंग्सचं इन्फेक्शन एवढं भयानक होतं की 20 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर अशा लंग्सला अशा यांना म्हणतात ऍस्परजिलोसिस नावाचा लंग्सचा आजार होतो. ऍस्परजिलोसिस हा एवढा खतरनाक आजार असतो की याच्यामध्ये खूप डॉक्टर लोक परेशान होतात. शिरेतनं फंजायला मारणारे अनेक इंजेक्शन अनेक दिवस देऊन सुद्धा हे लवकर मरतात. अतिशय चिवट असतात. म्हणजे दुसरा काय झाला, हेट्रोट्रॉपिक मध्ये सॅप्रोफायटिक कळलं की जे डेड अँड डिकेइंग मॅटरवर काम करतात, जे पॅरासायटिक आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सिम्बायोटिक. तिसरा जो प्रकार असतो यांचा त्यांना म्हणतात सिम्बायोटिक. थर्ड आर सिम्बायोटिक. सिम्बायोटिकचा अर्थ होतो की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा, मी तुमच्यासाठी काहीतरी करतो. म्हणजे इथे एक प्रेमाचं असोसिएशन असतं. त्याला काय म्हणतात, बोथ ऑर्गॅनिझम्स टेक advantage of each other. एकमेकांचा फायदा and therefore they live together. हे दोघं एकत्र राहतात. अशा असोसिएशनला, such association between two different organism is called symbiotic association. Symbiotic association. लक्षात आलं? मी भरपूर सारं लिहिलं असताना का समजू की खूप काही लिहून टाकलं. बोथ ऑर्गॅनिझम्स आर बेनिफिटेड ऑर टेक ऍडव्हान्टेज ऑफ इच अदर. तू मला मदत कर, मी तुला मदत करेल. आणि अशा पद्धतीने हे पूर्ण आयुष्य काढतात, एकमेकांसोबत आयुष्यभर राहतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लायकेन्स. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बाळांनो लायकेन्स. आणखी दुसरं काय एक्झाम्पल आहे, मायकोरायझा.
रायझा. बेस्ट एक्झाम्पल काय? लायकेन्स आणि मायक्रोरायझा. आर यू गेटिंग? समजतंय का सगळ्यांना? म्हणजे आता याचं एक्झाम्पल असं आहे की लायकेन काय असतं ते. हे एवढं समजलं ना सगळ्यांना? एवढं समजलं का? एवढं मग मी याला Yes, इलॅबोरेट करतो. एवढं कळलं ना सगळ्यांना? आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. लायकेन म्हणजे काय? व्हॉट आर लायकेन्स? लायकेन्स म्हणजे काय? इट इज Algae and fungi. association. Association between algae and fungi. दोन्ही एकत्र राहतात. अल्गी आणि फंजाय जेव्हा एकत्र राहतात अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो? लायकेन्स म्हणतो. अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो बाळांनो? लायकेन्स म्हणतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? लायकेन काय? असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय. याच्यात समजा ही एक अल्गी आहे. इमॅजिन दिस इज अल्गी. या अल्गीच्या बॉडीवर असे फंजाय वाढतात. असे खूप लांब पण ते दोन्ही स्ट्रक्चर मायक्रोस्कोपिक आहे. आपण आपल्याला दाखवण्यासाठी असं करतो. आता हे काय करते? लांब पर्यंत जाऊन हे तिथून वॉटर मिनरल सगळे खेचून आणतील आणि अल्गीला देतील. या अल्गी काय करेल? अल्गी त्याचा उपयोग करेल आणि अल्गी स्वतःचं फूड बनवेल. म्हणजे अल्गीला त्यांनी काय अवेलेबल करून दिलं? वॉटर अवेलेबल करून दिलं. काय खेचून आणलं यांनी? वॉटर खेचून आणलं. काय खेचून आणलं? मिनरल्स खेचून आणले. जमिनीतलं मिनरल, फॉस्फेट, सल्फेट हे सगळं खेचून आणले. आणि त्यामुळे काय होईल? अल्गीची ग्रोथ प्रॉपर होईल. आणि अल्गी काय म्हणते की मी सनलाईट घेणार. अल्गी आपल्याला माहिती आहे प्लांट मध्ये येतं. मग अल्गी काय बनवणार? ग्लुकोज बनवणार. आणि सगळं ग्लुकोज काही स्वतः नाही घेणार. थोडं ग्लुकोज यांनाही देणार. समजलं? हे सगळं यांच्या ग्रोथसाठी, यांना टिकून राहण्यासाठी अल्गी यांना मदत करतात. अशा पद्धतीने हे इंटरडिपेंडंट असतात. येत आहे का लक्षात सगळ्यांना? आता याचं स्ट्रक्चर कसं असतं ते 2 मिनिटात समजून घेऊ. आणि मायक्रोरायझा काय असतं ते पण समजून घ्या. व्हॉट आर मायक्रोरायझा? पहिले मायक्रोरायझा संपून मग पुढे जाऊ. अल्गी फंजायचं स्ट्रक्चर बघू कसं. मायक्रोरायझा काय प्रकार आहे? मायक्रोरायझा जे असतात बाळांनो, समोर आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पण मीटिंग डिस्कंटिन्यू झाली. काय भानगड आहे? काय कळत नाही. मीटिंग डिस्कंटिन्यू झाली. No, sir. नो वाय? चालू आहे सर मीटिंग. मीटिंग चालू आहे सर. सर तुमची रेंज नाही दाखवत इकडे. पूर्ण लाल झालेले. हो सर. हो ना, तेच मला म्हणायचं आहे. Yes, sir. Yes, sir. एक मिनिट, मीटिंग रिझ्यूम करू आपण. लक्षात आलं. इकडे लक्ष द्या. आपण काय बोलत होतो? मायक्रोरायझा मध्ये काय पाहिलं आपण? मायक्रोरायझा इज द असोसिएशन बिटवीन सर आवाज कमी येतोय. हो सर. सर आवाज कमी येतोय. ओके. वाढला का आवाज? सांगा मला. आवाज वाढला का? नो सर. क्लॅरिटी नाहीये. आवाजाची क्लॅरिटी नाहीये? नाही सर. नाही सर. पण तुमचा आवाज मला एकदम क्लिअर येतोय बाळांनो.
सर तुमचा आवाज रिपीट होतो. हो सर. हो सर. रिपीट म्हणजे होतोय असं का? घुमतोय सर तुमचा आवाज असा. ठीक आहे. 2 मिनिट. बघतो. I want to see whether it is connected. Double the connection is done. बोला बरं आता तुम्ही. येस सर. हॅलो सर. हॅलो सर. हा. आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. हो सर. येतोय सर. घुमतोय ना पण? हो सर. आता एक मिनिट हा, एक मिनिट. तर तुम्हीच मला सांगायचं आहे. आता बोला. आता बोला. आवाज कमी कसा झाला आता? नाही सर क्लिअर नाही येत. नाही क्लिअर नाही येते सर. Clear घुमतोय नाहीये, आणि सर. कट पण होतोय. घुमतोय. एखाद वेळेला गोंधळ सुरू झाला. सर आता क्लिअर आहे. झाला का क्लिअर? हो सर. बोला. हॅलो सर. सर थोडा क्लिअर झालाय. हो सर. आता बोला. बोला एक जण कोणीतरी बोला. हॅलो सर. आवाज येतोय का सांगा मला. सर आवाज- घुमतोच आहे. हो, आवाज थोडा येतोय. थोडा घुमतोय सर. जर जास्त त्रास असेल तर थांबून जाऊ आपण, काय प्रॉब्लेम. जास्त नाहीये नाही सर सर. शिकून द्या सर. कंटिन्यू करून घ्या. करू. हो सर करा. इकडे बघा मायक्रोरायझर बद्दल बोलूया. एक मिनिट हा. कदाचित ह्या मोबाईल मध्ये एखाद वेळ जॉईन असेल. दुसरा एक मोबाईल मध्ये जॉईन आहे का थोडं बघतो. सर तुम्ही रिजॉइन करा. एक मिनिट. एक मिनिट. तुम्हाला आता लेक्चर नाहीये ना? नो सर. नाही सर. नो सर. नाही सर. हो. नाही सर. ठीक. आता मी तुमच्याशी जे बोललो ते डायरेक्ट मोबाईल मधून बोललो. आता बघा मी पुन्हा स्टार्ट करतो. आता सांगा कसा आवाज आहे. क्लिअर क्लिअर आहे आहे सर. सर. क्लिअर आहे सर. क्लिअर आहे एकदम. आता क्लिअर आहे ना. हा. हो सर क्लिअर आहे. आता इकडे लक्ष द्या. हा आता इकडे लक्ष द्या. मायकोरायझा इज असोसिएशन बिटवीन big plants and algae. Sorry, fungi. मायकोरायझा काय आहे? असोसिएशन बिटवीन बिग प्लांट्स अँड फंजाय यांच्यामधलं जे असोसिएशन त्याला काय म्हणतो आपण? मायकोरायझा. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? मायकोरायझा मध्ये आपण काही कोरॅलॉइड रूट्स वगैरे काही प्रकार असतात ते आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. आता फक्त एवढं तात्पुरतं लक्षात ठेवा की याच्यामध्ये मायकोरायझा इट इज द असोसिएशन बिटवीन बिग प्लांट्स. जिथपर्यंत प्लांटचे रूट, आता तुम्हाला ज्या वेळेला रूट शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल ते रूट जे असतात तिथे एकदम थीन असा लेअर असतो. थीन असा लेअर असतो, एकदम थीन सिंगल सेलचं मोठं स्ट्रक्चर असतं. आणि त्याच्यातनं हे सगळं पसरत असतं पूर्ण. येतंय लक्षात? तर तिथपर्यंत हे सगळं जातं आणि तिथून हे सगळं पाणी खेचून यांचे मायसिलिया. आता मी पुढचं स्ट्रक्चर जेव्हा शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल की मायसेलिया जे असतात बाळांनो, ते मायसेलिया इतक्या लांबपर्यंत पोहोचलेले असतात, इतक्या लांबपर्यंत पोहोचतात की ज्याचा काही अंदाज नाही. येतंय लक्षात? आता इकडे लक्ष द्या. यांचं स्ट्रक्चर कसं असतं? यांच्यामध्ये समजा एक पावाचा तुम्ही तुकडा घेतला, ब्रेडचा तुम्ही तुकडा घेतला आणि त्याला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर कसं दिसेल? सपोज
this is the piece of bread. Suppose this is the piece of bread. हा एक ब्रेडचा पीस आहे. आणि या ब्रेडच्या पीसवर जर तुम्ही इथे पाहिलं तर हे कसे ग्रो करतात ते दाखवतो तुम्हाला. हे असे ग्रो करतील, हे असे 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 ग्रो. हे असे असे जे ग्रो करतात यांना एकत्रितपणे हे सगळे जे एकत्रित ग्रो झाले यांना एकत्रित म्हणतात मायसेलियम, मायसेलिया किंवा मायसेलियम. अनेक जर असतील तर मायसेलिया, एक जर असेल तर मायसेलियम. म्हणून यांना मायसेलियम इज मोर कॉमनली सेड. याच्यातला एकाबद्दल जेव्हा आपण बोलतो, एकाबद्दल यांना म्हणतात हायफा. काय वर्ड यूज करतात? हायफा. येतंय का लक्षात सगळ्यांना? याच्यातल्या एकाबद्दल ज्या वेळेला मी बोलेल त्याला काय वर्ड यूज करणार मी? हायफा. आणि या ग्रुप बद्दल बोलणार त्यावेळेला त्यांना काय म्हणणार? मायसेलियम. आणि असे अनेक मायसेलियम असतील तर त्याला काय म्हणू? मायसेलिया. अनेक जर असतील त्यांना काय म्हणू? मायसेलिया. आता हे जे हायफा असतात त्या हायफा बद्दल तुम्हाला सांगतो. हायफा कसे असतात ते बघा. सपोज दिस इज वन हायफा, ही याची बॉडी. या हायफामध्ये कधी कधी असे पडदे असतात मध्ये. इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, अशी बॉडी असते. तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघताय, तुम्हाला कसं दिसेल? असे सेप्टा दिसेल. यांना काय म्हणतात? सेप्टा. पडदे. यांना काय म्हणतो आपण? सेप्टा. आणि ज्या हायफाकडे नीट लक्ष द्या, ज्या हायफाकडे असे सेप्टेट कंडिशन असते यांना म्हणतात सेप्टेट हायफी. हायफी कशी असू शकते? हायफी एक असेल तर हायफा, एकापेक्षा जास्त असेल तर हायफी. हायफी कशी असू शकतात? सेप्टेट असू शकतात किंवा असेप्टेट असू शकतात. असेप्टेट. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे बाळांनो. सेप्टेट असू शकतात, असेप्टेट असू शकतात. ओके. सेप्टेट, असेप्टेट असू शकतात. हे जे सेप्टेट असतात हे असे दिसतात आणि असेप्टेट जे असतात हे असे डायरेक्ट. यांच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस असतील, खूप सारे न्यूक्लियस असतील. आता याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला? सकाळी सांगितलेलं आहे. काय म्हणतात त्यांना? जर अशी हायफी असेल तर याला काय वर्ड यूज करणार? कमॉन बोला. आज सकाळी सांगितलेलं आहे. ज्यांच्यामध्ये सेपरेट सेल तयार झालेली नाही, खूप सारे न्यूक्लियस एका स्ट्रक्चर मध्ये, ज्याला काय म्हणायचं? बोला बघू, कोण सांगतं? कोइनोसाइटिक कंडिशन. कोइनो नाही बेटा, सिनोसाइटिक. सिनो शब्द लिहून ठेवा. सिनोसाइटिक हायफी. सिनोसाइटिक एक असेल, एकाबद्दल बोलतोय म्हणून मी काय लिहिणार? सिनोसाइटिक हायफा. म्हणजे हायफा कॅन बी सेप्टेट, हायफा कॅन बी असेप्टेट. असेप्टेट हायफा इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिनोसाइटिक हायफा. हे कळलं का? एवढं मला सांगा. हो हे सर. कळलं का? येस एवढं कळलं का? येस सर. हा. सर. आता आपल्या बॉडी बद्दल जर तुम्हाला मी विचारलं की ह्युमन बॉडी जी आहे, प्लांट बॉडी जी आहे, तुमच्या आजूबाजूला जे झाडं आहेत, मोठमोठे जे झाडं दिसतात, प्राणी दिसतात, बरोबर? आपली बॉडी तुम्ही बघता, आपली स्वतःची बॉडी. आपली बॉडी हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? कोण सांग? बघू कोण? डिप्लॉइड मुलं हुशार आहेत. डिप्लॉइड सर. का बरं डिप्लॉइड म्हणताय? बरोबर सांगा बरं. कॅन यू स्पेसिफाय, कॅन यू टेल मी व्हाय why human being is Sir, we have diploid? two Why sets not of happy? chromosome set number. Yes, very good. काय सांगितलं? We have two set of chromosomes. One set comes from, come on, one set comes Mother. from Mother and Mother one set and from And father. second set comes from father. Father. One set comes from mother, one set comes from father. म्हणजे 23 chromosomes shared by father. 23 chromosomes are shared by mother. Therefore, आपण काय म्हणतो? One set of chromosome is called as haploid. हॅप्लॉइड. आणि haploid plus haploid is equal to, this is mummy. है की नाही? This is mummy.
दिस इज पप्पाजी. ठीक आहे. बरोबर आहे की नाही. आता मम्मीने कॉन्ट्रीब्युट काय केलं, हॅप्लॉइड. बरोबर. आणि म्हणून आपली बॉडी हा चिंटू, दिस इज चिंटू और चिंटी काही म्हणू शकतात. मुलींना राग येईल नाही का. चिंटू म्हणा किंवा चिंटी म्हणा, कोणी असेल, कसे असेल, डिप्लॉइड. बरोबर आहे ना. आता मदरने हे कसे आहेत, हे पण डिप्लॉइड आहेत. हे कसे आहेत, हे पण डिप्लॉइड आहेत. हे डिप्लॉइड पासून डिप्लॉइड तयार होत आहे. परंतु आता यांच्या बाबतीत एक गोष्ट एकदम परफेक्ट लक्षात ठेवा. ऑल फंजाय आर हॅप्लॉइड. सगळेच्या सगळे फंजाय कसे असतात, हॅप्लॉइड असतात. लक्षात ठेवा. म्हणजेच काय, फंगल बॉडी इज ऑलवेज हॅप्लॉइड. फंगल बॉडी इज ऑलवेज हॅप्लॉइड. आता जनरली आपल्याला हे हॅप्लॉइड स्ट्रक्चर कोणाकोणामध्ये पाहायला मिळतं, अल्गी मध्ये पण पाहायला मिळतं. जनरली अल्गी आर हॅप्लॉइड. Gametes are always haploid. गॅमेट्स आर ऑल्सो हॅप्लॉइड. आणि यांची बॉडी कशी आहे, ऑल फंजाय म्हणजे अल्गी आणि फंगल बॉडी इज हॅप्लॉइड. आपली बॉडी कशी आहे, डिप्लॉइड आहे. हा फरक समजला का बाळांनो, हे पहिले सांगा मला. येस फरक सर. समजला का Yes, sir. सांगा बरं मला. व्हेरी गुड. म्हणजे फंजायची बॉडी कशी आहे, हॅप्लॉइड आहे. आणि आपली बॉडी कशी आहे, डिप्लॉइड आहे. आता म्हणजे हे सगळे न्यूक्लियस जे मी दाखवलेले आहेत, हे सगळेच्या सगळे न्यूक्लियस कडे कोणता क्रोमोझोम आहे, एक सेट ऑफ क्रोमोझोम आहे ना. यांच्याकडे काय, एकच सेट ऑफ क्रोमोझोम आहे. आणि लक्षात ठेवा, anybody is knowing what is mitosis and what is meiosis? Can you tell me? Yes, sir. Can you tell me the difference between mitosis and meiosis? कोण सांगता? Come on. Mitosis. किती मुलांना येतं? Mitosis from one cells, 2 cells are formed, and meiosis from one cell, 4 cells are formed. Mitosis. आता एक थोडासा कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारतो. थोडासा अवघड क्वेश्चन विचारतो. आता फंजायची ही बॉडी आहे, हा फंजायचा न्यूक्लियस आहे. बरोबर. हा फंजायचा न्यूक्लियस आहे किंवा ही फंजायची बॉडी आहे. याला गॅमेट बनवायचे असतील, समजा हा एन आहे, हा काय आहे, एन आहे, त्याची बॉडी कशी आहे, एन आहे. तर हिच्यामध्ये मियोसिस होऊ शकतं का, असा माझा क्वेश्चन. मियोसिस होईल का? ही डिप्लॉइड बॉडी आहे. No, sir. आपण पाहिलं हे मियोसिस इथे पॉसिबल होतं. इथं मियोसिस पॉसिबल आहे, कारण मियोसिस मधनं काय होईल, एका सेल पासून 4 सेल तयार होतील. सगळ्या कशा असतील, यन आणि यन. बरोबर. Haploid. हे मियोसिस. पण इथे मियोसिस कसं शक्य आहे, n/2 थोडी होईल. n/2 होईल का, नाही. नाही, sir. म्हणून लक्षात ठेवा, मियोसिस इज, एक्झामचा व्हेरी कॉमन वे, इज नॉट पॉसिबल इन हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स. हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स मध्ये कधीही मियोसिस होत नाही. लिहून ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VVIMP कन्सेप्ट आहे बेटा, सगळ्यांनी लक्षात. मियोसिस कधीही पॉसिबल होत नाही. मग यांच्यामध्ये काय होतं, यांच्यामध्ये जर समजा गॅमेट बनवायचे असतील, स्पोर बनवायचे असतील, तर काय करत असतील, हे मायटॉसिस करतात. काय करतात बाळांनो, मायटॉसिस टेक्स प्लेस. आता यांच्या बॉडीमध्ये काय होतं, विच रिप्रोडक्शन इज मोर कॉमन इन फंजाय, असेक्सुअल. लिहून ठेवा, असेक्सुअल reproduction is more common in fungi. Asexual reproduction is more common in fungi.
लिहिलं का सगळ्यांनी? Yes, sir. तुम्हाला विचारलं मायसेलिया काय आहेत? व्हॉट आर मायसेलिया? काय सांगाल तुम्ही? तुम्हाला विचारलं तर तुम्हाला पंजाय शिकवलं मी, तुम्हाला विचारलं की व्हॉट आर मायसेलिया, तुम्ही काय सांगाल? दीज आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स बेटा, कन्फ्यूज नका हो. दीज आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चरला एक स्ट्रक्चरला काय वर्ड यूज करू? बोला, यांना काय म्हणू? फिलामेंट. म्हणजे या फिलामेंट्सला काय म्हणू? हायफा म्हणतो ना आपण. काय म्हणतो यांना? हायफा. काय म्हणतो यांना आपण? हायफा. म्हणजे कशाचं कॅरेक्टरिस्टिक? हायफा दिसणं किंवा मायसेलिया दिसणं हे कशाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं? आणि याच्यावर काय असतं? याच्यावर बेटा एक वॉल असते. जी वॉल असते ना, ही याच्यावर अशी वॉल असते. वॉल असते. ही जी वॉल असते ही बनलेली असते फंगल सेल्युलोजने. कशाने बनलेली असते? फंगल सेल्युलोजने. आणि याला काय म्हणतात? फंगल सेल्युलोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज, काय म्हणणार? जरा प्रोनाउन्स याला. काय? नॉट चिटिन. Chitin. काय म्हणणार? काय म्हणणार? कायटीन. काय म्हणणार? कायटीन. समजलं? म्हणून यांच्यासाठी सायंटिस्ट लोक अनेक वर्ष कन्फ्यूज होत होते की जे प्लांटचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते यांच्याकडे आहे. म्हणून आता काय काय शिकलो आपण? नीट लक्ष द्या, मी जास्त नाही वेळ घेणार तुमचा, 5-7 मिनिट आपले गेले. नीट लक्ष द्या. म्हणजे फंजाय म्हणण्यासाठी काय काय क्वालिटीज असल्या पाहिजे? मायसेलियमची बॉडी असली पाहिजे, सॅप्रोफायटिक असतील, सिम्बायोटिक असतील किंवा पॅरासायटिक असतील, मोड ऑफ न्यूट्रिशन. हे काय करतात? यांचं अतिशय यांचं एक कसं जेवतात, हे काय खातात, कसं खातात हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल आणि किळसही येईल. आश्चर्य वाटेल आणि किळस येईल तेवढा एक पॉइंट एक्सप्लेन करतो, मग आपण लेक्चर थांबूया. इकडे लक्ष द्या. यांची जी बॉडी आहे ना, हे काय करतात? तुम्ही कोणाकडे जाता? तुम्ही कोणाच्या घरी जेवायला गेले, तुम्ही असं कराल का की तुम्ही पहिल्यांदा ताटात थुंकून द्याल, नंतर स्ट्रॉ लावून ते जे फूड आहे ते पिऊन घ्याल? असं किती गचाळ वाटतं, किती नाही sir. किळसवाणं आहे वाटतं ना, खराब वाटतं. हे काय करतात? हे काय करतात? नीट लक्षात द्या. सपोज आता तुम्ही चपातीचा तुकडा ठेवला बाहेर. सपोज यू हॅव केप्ट, इथे माझ्या घराच्या या बाजूला काय आहे? खिडकी आहे. त्या खिडकीमध्ये मी चपाती ठेवली, 2 दिवस चपाती ठेवली, त्याच्यावर लगेच मायसेलिया ग्रो करतात. त्याच्यावर काय करतात? हे मायसेलिया लगेच ग्रो करतात. हाऊ दिस इज पॉसिबल? इथे काय झाले? स्पोर्स आले. या स्पोर्स मधून काही एन्झाईम्स निघतात, काही केमिकल निघतात. हे काय करतात? हे केमिकल टाकतात. म्हणजे एक प्रकारचं थुंकणं झालं. आपली लाळ जी असते ना, लाळ पचवण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी लाळेचा उपयोग आहे की नाही, तसं हे काय करतील? या स्वतःचे, सपोज हे मायसेलिया आहे, या मायसेलियाच्या बॉडीमधून इथून हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सोडणार. काय सोडणार बेटा? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. तुम्हीच सांगा मला. आता तुम्हाला मी फंजाय दाखवले, त्यांची बॉडी दाखवली, त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे का कुठे? बिलकुल नाही. मग हे काय करतात? स्वतःच्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, केमिकल्स बनवतात. हे बाहेरच्या बाहेर डायजेस्ट करतात. हे बाहेरच्या बाहेर काय करतात? डायजेस्ट करून टाकतात. येतंय लक्षात? म्हणजे फूड जे असतं यांच्या बॉडीच्या आत जाऊन डायजेशन नाही होत, बाहेरच डायजेस्ट करून टाकतात. आणि बाहेर डायजेस्ट केल्यानंतर याला काय करतात? चक करून घेतात, शोषून घेतात. याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन दिसतं. हे काय करतात? न्यूट्रिशन. म्हणजे हे काय करतील बाळांनो? ऍब्सॉर्प्शन करतील. काय करतील? ऍब्सॉर्प्शन. हे कळलं का सगळ्यांना? म्हणजे जसं आपल्या पोटामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार होतात आणि आपलं अन्न पचवलं जातं, तसं यांच्यामध्ये होत नाही. काय होतं मग? काय होतं? हे जसं आपण समजा तुमच्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार झालं, तुमच्या इंटेस्टाईन्स मध्ये इंटेस्टिनल ज्यूस तयार झाला, तुमच्या पॅनक्रियाज मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस तयार झाला. हा सगळा ज्यूस तुम्ही चपातीत, भाकरीत, याच्यात भाजीत टाकून दिला तर सगळं फूड कुठे डायजेस्ट होऊन जाईल? बाहेर. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही जर सगळे ज्यूस तिथे टाकून दिले ना, तर सगळं फूड जे आहे ते ब्रेकडाऊन होऊन जाईल. सगळं फूड कसं बनून जाईल? एकदम पातळ पाण्यासारखं. लिटरली सांगतो, खोटं नाही आहे, दिस इज फॅक्ट. आणि नंतर तुम्हाला काय करायचं? एक स्ट्रॉ घ्यायची आणि ती सक करून टाकायची.
परंतु त्याच्याने तुम्हाला त्या फूडचा आनंद मिळणार नाही आणि किती प्रमाणात तयार झाले पाहिजे हे मिळणार नाही. आणि आपल्याकडे ते एकदम प्रॉपर डायजेस्टिव्ह सिस्टीम दिलेली नाही. वी आर ॲडव्हान्स्ड ॲनिमल. पण हे जे फंजाय असतात हे काय करतात, हे बेटा त्या फूडला बाहेरच डायजेस्ट करतात आणि फक्त ऍब्झॉर्ब करून घेतात. जसं हे वॉटर ऍब्झॉर्ब करू शकतात तसं हे काय करतात, हे फूड पण ऍब्झॉर्ब करू शकतात. म्हणून तर मी आल्गीच्या वेळेला सांगितलं होतं, समजा हा एक प्लांट आहे, एक मोठं प्लांट आहे, सपोज हे मोठं प्लांट आहे, दिस इज बिग प्लांट, आणि ह्या प्लांटचे हे सगळे रूट्स आहेत. समजा हे रूट, आता रूटची मर्यादा आहे की रूट थोड्या अंतरापर्यंत वॉटर ऍब्झॉर्ब करू शकतं. पण जर यांचं आणि या फंजायची भेट झाली तर हे फंजाय काय करतील, हे या रूटवर राहायला तर रूटवर असतात, परंतु हे लांब पर्यंत जातील, असे लांब पर्यंत. इट हॅज बीन फाउंड, सायंटिस्ट लोकांनी त्यांना शोधलं तर याचा शोध घेऊन यांना पाहिलं तर 1-1 किलोमीटर पर्यंतचे, 500-500 मीटर पर्यंतचे मायसेलिया ग्रो झालेले होते, हे हायफी ग्रो झालेले होते. आणि हे इथून वॉटर ऍब्झॉर्ब करून खेचून हे प्लांटला आणून देतात. घे बाबा तुझं एकदाच. काय आणून देतात, हे सल्फेट्स आणून देतात, हे फॉस्फेट्स आणून देतात, हे निराळे आयन्स आणून देतात, वॉटर ऍब्झॉर्ब करतात आणि याला ग्रो करतात. हे अशा पद्धतीचं असोसिएशन तुम्ही जर पाहिलं असेल, डोंगराळ भागामध्ये पाईनचे झाड असतात, पाईनचे. इंग्लंडमध्ये ज्या वेळेला क्रांती झाली ना, ज्या वेळेला इंग्लंडमध्ये खूप सारे झाडं कापले गेले. त्या ठिकाणी जे झाडं कापले गेले होते ते पाईन्सचे झाड होते. कसले होते, पाईनचे. असे मोठे मोठे झाड होते, असे सुचीपर्णी वृक्ष असं म्हणतात, असं सुईसारखं टोकासारखं दिसतात, जसं आपलं अशोकाचं झाड असतं तसं. तर त्या ठिकाणी यांनी झाडं कापले आणि मग यांनी काय केलं, की चला जे कापले ते कापले, आता पुन्हा लावले पाईनचे झाडं. पाईनचे झाडं 1-1.5 वर्ष राहायचे, 1.5 वर्ष राहायचे आणि मरून जायचे, 1-1.5 वर्ष राहायचे, मरून जायचे. मग प्रश्न पडला की अरे असं का होतंय. मग त्या सायंटिस्ट लोकांनी तिथं शोधलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं या पाईनच्या मुळावर कोण बसलेले आहेत, फंजाय बसलेले आहेत. आणि कोणते, आणि ह्या असोसिएशनला काय नाव देतो आपण, मायकोरायझा. काय म्हणतो यांना आपण, मायकोरायझा. म्हणजे मायकोरायझाचं एक्झाम्पल काय आहे, पाईन प्लांट. याचं पाईन ट्रीज म्हणूया, प्लांट म्हणणं पाईन ट्रीज वरच्या रूटवर यांना पाहायला मिळते. आता हे मायकोरायझा जे होते, हे मायकोरायझा त्यांच्या बरोबर जेव्हा फंजाय मिक्स केले, पाईनला ग्रो करण्यासाठी जेव्हा फंजाय मिक्स केले तेव्हा ते प्रॉपर वाढायला लागले. म्हणजे यांचं कसं होतं, असोसिएशन होतं. येतंय लक्षात. म्हणजे हे कोणतं असोसिएशन आहे, कोणत्या टाईपचं असोसिएशन आहे, कोण सांगतं मला. फंजायला राहायला मिळतंय आणि बदल्यात फंजाय याच्यासाठी काम करतोय, याला कोणतं असोसिएशन म्हणतो आपण, बोला. कोणतं असोसिएशन आहे, सिम्बायोटिक. भूल गए बच्चे, भूल गए, बहुत जल्दी भूलते हो आप लोग. याला काय म्हणतात, सिम्बायोटिक असोसिएशन. याला काय म्हणतात, सिम्बायोटिक असोसिएशन. कॅन वी स्टॉप हियर, थांबायचं. थँक्यू, थँक्स फॉर युअर कॉपरेशन. Bye, sir. Have a nice day. बाय बेटा. Sir, have a nice day. सेम टू यू. उद्या भेटूया. किती Bye, वाजता sir. भेटायचं. Yes, sir. बाय Bye, बाय sir. बेटा. Bye, sir.